श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा दिवस प्रत्येक भक्तासाठी अत्यंत पवित्र आणि मंगल असतो. हा दिवस गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचे स्मरण करण्याचा हा सर्वोत्तम दिवस आहे. आणि जर तुम्ही श्री स्वामी समर्थाचे भक्त असाल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेले स्वामींचे पारायण तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थांचे एक दिवसाचे पारायण कसे करायचे, कोणती तयारी करायची, कोणते नियम पाळायचे आहेत आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर कोणती सेवा करायची आहे. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच मनाची आणि घराची तयारी करा. ज्या ठिकाणी पारायण करायचे आहे ती जागा स्वच्छ करा. शक्य असल्यास स्वामी समर्थांचा सुंदर फोटो किंवा मूर्ती एका स्वच्छ अशा चौरंगावर ठेवा. त्यासमोर दीप, अगरबत्ती, फुले आणि नैवेद्याची व्यवस्था करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. महिलांनी आणि पुरुषांनी शक्यतो पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. त्यानंतर देवघरात जाऊन स्वामी समर्थांना नमस्कार करावा. पारायण सुरू करण्यापूर्वी मन शांत करायचे आहे. काही क्षण डोळे मिटून स्वामींचे ध्यान करायचे आहे. त्यानंतर संकल्प घ्यायचा आहे. संकल्प करताना मनोमन असे म्हणायचे आहे, हे श्री स्वामी समर्थ महाराज, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी मी श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने तुमचे पारायण करीत आहे. माझ्या हातून काही चुका झाल्यास मला क्षमा करा आणि माझ्यावर तुमची कृपादृष्टी कायम ठेवा. संकल्प झाल्यानंतर सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करायचे आहे. त्यानंतर श्री दत्तात्रेय आणि श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू करायचे आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा आहे. नामस्मरण झाल्यानंतर पारायण सुरू करायचं आहे. अनेक भक्त श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा श्री गुरुचरित्र किंवा स्वामी समर्थ लीलामृत यापैकी कोणत्याही ग्रंथाचे पारायण करत असतात. तुमच्याकडे जो ग्रंथ उपलब्ध असेल त्याचे श्रद्धेने वाचन करा. पारायण करताना घाई अजिबात करू नका. प्रत्येक ओळ समजून वाचा. कारण पारायण म्हणजे फक्त शब्दाचे वाचन नाही तर स्वामींच्या विचारांचे चिंतन आहे. वाचनादरम्यान मोबाईल, टीव्ही किंवा इतर कोणत्याही गोष्टीत मन गुंतवू नका. शक्यतो संपूर्ण लक्ष ग्रंथावर केंद्रित ठेवा. तर भक्तांनो, अनेकांना प्रश्न पडतो की पारायण एकाच बैठकीत करणे आवश्यक आहे का? तर उत्तर आहे नाही. जर ग्रंथ मोठा असेल तर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही भागामध्ये वाचन करू शकता. महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. पारायणादरम्यान वेळोवेळी स्वामींचे नामस्मरण करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे वचन मनामध्ये कायम ठेवा. दुपारच्या वेळी स्वामींना नैवेद्य अर्पण करा. नैवेद्यामध्ये काय? तर नैवेद्य म्हणून फळे, दूध, साखर, खीर किंवा साधे सात्विक अन्न ठेवू शकता. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करा. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती झाल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि स्वामींच्या चरणी आपल्या भावना व्यक्त करा. गुरुपौर्णिमेचा दिवस हा केवळ पारायण करण्याचा दिवस नाही तर आत्मपरीक्षण करण्याचाही दिवस आहे. स्वतःला विचारा, मी माझ्या जीवनात किती सकारात्मक बदल केले आहे? मी किती लोकांना मदत केली आहे? माझ्या वागण्यात नम्रता आणि प्रेम आहे का? हे प्रश्न तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जातील. संध्याकाळी पारायण पूर्ण झाल्यानंतर स्वामी समर्थाची महाआरती करा. शक्य असल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांना सहभागी करून घ्या. यानंतर 11, 21 किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. पारायण पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. असे म्हणा, हे स्वामी समर्थ,
तुमच्या कृपेने आजचे पारायण पूर्ण झाले. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनात सद्बुद्धी, समाधान, आरोग्य आणि भक्ती कायम राहू द्या. तर भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा, कारण दान हे गुरुभक्तीचे महत्त्वाचे अंग आहे. एक ग्लास पाणी देणे, एखाद्या भुकेलेला अन्न देणे किंवा पक्ष्यासाठी दाणे टाकणे हे देखील मोठी सेवा ठरते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना दिखावा आवडत नाही. त्यांना आवडते ते निर्मळ मन, खरी श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती. जर तुम्ही मनापासून 1 दिवसाचे पारायण केले तर त्याचे फळ नक्कीच मिळणार आहे. कधी मानसिक शांतीच्या रूपाने, कधी अडचणी दूर होण्याच्या रूपाने, कधी स्वामींची कृपा अनुभवायास येते, कधी आत्मविश्वास वाढवण्याच्या रूपाने स्वामींची कृपा आपणाला अनुभवायास येते. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या चरणाशी जोडला जाण्याचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नकारात्मक विचार, राग, मत्सर आणि द्वेष यांचा त्याग करा. प्रेम, क्षमा, सेवा आणि भक्ती यांचा स्वीकार करा. शेवटी एवढेच सांगणार आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थाचे 1 दिवसाचे पारायण हे केवळ धार्मिक विधी नाहीत, तर आत्मशुद्धीचा आणि गुरुकृपा प्राप्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. चला, आपण सर्वजण मनोभावे प्रार्थना करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण करताना लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर भक्तांनो, अनेक भक्त पारायण सुरू करतात, पण काही वेळा त्यांना असे वाटते की पारायण करताना मन एकाग्र राहत नाही. विचारांची गर्दी होते, कधी झोप येते, कधी घरातील कामाची चिंता सतावत राहते. पण हे अगदी सामान्य आहे, कारण मनाला एका ठिकाणी स्थिर ठेवणे हीच सर्वात मोठी साधना आहे. स्वामी समर्थ नेहमी भक्तांच्या भावनेला महत्त्व देत असतात. तुम्ही किती वेळ बसलात, किती मोठा नैवेद्य दाखवलात किंवा किती मोठी पूजा केलीत, यापेक्षा तुमच्या मनातील श्रद्धा अधिक महत्त्वाची असणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण करताना प्रत्येक अध्यायानंतर काही क्षण डोळे मिटा आणि त्या अध्यायातून मिळालेला संदेश मनात उतरवण्याचा प्रयत्न करा. स्वामींच्या लीलामधून आपल्याला संयम, विश्वास, सेवा आणि भक्ती याचे महत्त्व समजत असते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेल्या नामस्मरणामुळे मनातील भीती कमी झाली आहे, काहींना मानसिक शांती मिळाली आहे, काहींच्या अडचणीचा मार्ग सापडलेला आहे, तर काहींना नवीन ऊर्जा मिळालेली आहे. हे सर्व स्वामींच्या कृपेनेच घडले आहे. पारायणानंतर कोणती सेवा करायची आहे, तर पारायण पूर्ण झाल्यानंतर फक्त ग्रंथ बंद करून उठू नका. काही वेळ स्वामींच्या चरणी शांतपणे बसा. त्या दिवशी शक्य असल्यास तुम्ही या खालील सेवा करा. कोणत्या सेवा आहेत ते आता ऐका. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा, पक्ष्यांना दाणे किंवा पाणी ठेवा, गाईला चारा द्या, वृद्ध व्यक्तीचा आशीर्वाद घ्या, घरातील ज्येष्ठांचा आदर करा. कोणाशी वाद झाला असेल तर मनापासून माफी मागा, कारण गुरुपौर्णिमा ही केवळ पूजा करण्याची नाही, तर आपल्या स्वभावात चांगला बदल घडवण्याची संधी असते. गुरूंचे महत्त्व काय असते आपल्या आयुष्यात, तर आपल्या जीवनात गुरु नसतील तर योग्य दिशा मिळणे कठीण असते. गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नाही, तर अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश आहे. श्री स्वामी समर्थ हे लाखो भक्तांचे आध्यात्मिक गुरु आहेत. स्वामींच्या चरणी जो नम्रतेने शरण जातो त्याला धैर्य, विश्वास आणि जगण्याची प्रेरणा मिळत असते. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचे स्मरण करणे अत्यंत पुण्यकारक असते. गुरुपौर्णिमेची विशेष एक प्रार्थना आहे. ती प्रार्थना कोणती आहे तर मी सांगणार आहे आता. हे स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करा. आमच्या मनात भक्ती, श्रद्धा आणि सद्बुद्धी निर्माण करा. संकटांना सामोरे जाण्याची ताकद द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपाछाया सदैव राहू द्या. आमच्या हातून सेवा घडू द्या.
आणि तुमचे नाम आमच्या श्वासागणिक राहू द्या. तर भक्तांनो, जर तुम्ही या गुरुपौर्णिमेला श्रद्धेने 1 दिवसाचे पारायण केले तर त्याचे फळ नक्कीच मिळेल. फळ कधी आणि कशी मिळेल हे स्वामी समर्थ ठरवतील, पण तुमची भक्ती आणि विश्वास व्यर्थ जाणार नाही. म्हणून या गुरुपौर्णिमेला एक संकल्प करा. दररोज काही मिनिटे का होईना, पण मी स्वामींचे नामस्मरण करेन. माझ्या जीवनात चांगले विचार आणेन. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करेन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.